आणि 22 ऑगस्टला 1 वर्ष होईल, तेव्हा नक्की आपण सेलिब्रेट करू आहोत. अजून मला बरंचसं पुढं जायचं आहे, बरंचसं काम करायचं आहे. माझ्याकडे अजून ते एक स्टँड असतो, तो स्टँड नाही, माईक नाही आहे मित्र. आपला आवाजच खणखणीत आहे. मला सगळ्या गोष्टी घ्यायच्या नाही. यूट्यूबर्सला यूट्यूब चालू करताना एक चांगला मोबाईल लागतो मित्र, एक चांगला स्टँड लागतो, एक चांगला माईक लागतो. आणि ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या यूट्यूबरने जमा करून किंवा घेऊन चॅनल चालू करा. कारण की माझी एक अशी विनंती आहे, कारण बरेचसे यूट्यूबर छोट्या मोबाईलमधनं चालू करतात. जेव्हा तुम्ही यूट्यूबमध्ये प्रवेश करता, तर तुमची एंट्री जी असते ती एंट्री एकदम चांगली पाहिजे मित्र. तुमचा फेस व्हॅल्यू जी म्हटलं ना, तर फेस व्हॅल्यू फार महत्त्वाचा आहे. माझे बरेचसे यूट्यूबर्स आहेत, मी आता नावं सांगत नाहीत. बरेचसे म्हणजे 80 to 90% यूट्यूब आमच्या ताई माझ्या फॉलोअर्स आहेत, यूट्यूब ताई आहेत. मी आता त्यांची नावं सांगत नाहीत. फॉलोअर्स म्हणजे ते माझे व्हिडिओ बघतात आणि माझी ॲक्टिंग बघतात आणि त्यांचे बरेचसे मला मेसेज येतात, काका तुमच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली आहेत. आणि बरेचसे यूट्यूबर्स आहेत, त्यांच्या किती 350-600 सबस्क्रायबर होते आणि त्यांचे हळूहळू 25-30 50K, काहींनी 100 पण क्रॉस केलेले आहेत. असे बरेचसे यूट्यूबर्स आहेत की जे माझ्याकडनं प्रेरणा घेतात. आणि अजून फक्त 3 ते 4 असे आहेत की त्यांनी मला पर्सनल भेटलेले आहेत. त्यातले आहेत आमचे अजय सोमोशी, ते मला वैयक्तिक भेटलेले आहेत. आमच्या मराठी संस्कृती आहे, त्या मला वैयक्तिक भेटलेले आहेत. माझे 40 डेजमध्ये 100 सबस्क्रायबर झालेत. हो, चांगलं, एकदम छान, चांगली प्रगती आहे. सोमा जाधव ऑफिशियल 40 दिवसामध्ये 100 सबस्क्रायबर होणे फार महत्त्वाचं आहे. आणि आमच्या वेळेस कसं होतं मित्र, 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर लाईव्हचा ऑप्शन यायचा. पण आता सगळ्या यूट्यूबर्सला 50 सबस्क्रायबर झाले की लाईव्हचा ऑप्शन येतो. आणि लाईव्हचा ऑप्शनचा फायदा एक असा असतो मित्र, लाईव्हनी तुमचे सबस्क्रायबर्स वाढतात, तुमचा वॉच टाईम वाढतो. पण लाईव्हसोबत तुम्ही लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ करत राहा. दिवसाला 4 ते 5 शॉर्ट व्हिडिओ आणि आठवड्यातनं 2दा लाँग व्हिडिओ तुमच्या चॅनलवर टाकतच राहा पहिल्यापासून. आणि शक्यतो तुमच्या आवाजातले व्हिडिओज बनवा. मला पण असं सांगितलं होतं, पण मी पण आता सध्या ट्रेंडिंगचेच व्हिडिओज बनवतो. काही दिवसांनी माझ्या आवाजातले पण व्हिडिओज तुम्हाला नक्की येतील. मी प्रयत्न चालू केलेला आहे, सुरू केलेला आहे. आणि कसं आहे, ज्यांचा आवाज जर चांगला असेल तर त्यांनी स्वतःच्या आवाजातले, कारण की आवाज हा फार महत्त्वाचा आहे. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगलीकडची भाषा वेगळी, कोल्हापूरची वेगळी, पुणेरी वेगळी, नाशिकची वेगळी, नागपूरची वेगळी. भाषेचा तुमच्या लँग्वेज पण ॲडव्हान्टेज किंवा फायदा होतो मित्र यूट्यूब काढताना. कारण की ती जे लय असतं, जी भाषा असते, त्या भाषेवर ते जे तुम्ही बोलता त्याच्यावर पण तुमचे सबस्क्रायबर वाढण्याचे. आता कोकणी भाषेमध्ये किती छान वाटते ऐकायला कानाला. तर बरेचसे व्हिडिओ ते कोकणी भाषेचे व्हिडिओज पाहत असतात. काहींना मराठी खानदेशी भाषा आवडते, खानदेशी. तर खानदेशीचे ज्या एरियात राहतात त्या एरियाच्या भाषेचे जर तुम्ही आवाजात व्हिडिओज बनवले आणि तर नक्की तुमचे व्हिडिओज व्हायरल होतील मित्र. आणि मी सांगत असतो की वो सुबह कभी तो आएगी. हो मित्र, एक दिवस असा होईल की तुम्ही संध्याकाळी व्हिडिओ अपलोड केला की सकाळी तो व्हायरल झालेला असतो. स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेवा. मेसेज वाचतो मित्र, चष्मा लावायला लागतो. सोमा जाधव ऑफिशियल नक्की मी तुम्हाला सबस्क्राईब करेल. आणि सोमा जाधव, तुम्हाला अजून एक सांगतो की माझ्या आईकडचं माहेरचं आडनाव पण जाधव आहे. माझं आडनाव पवार आहे आणि आमच्या आईचं माहेरचं आडनाव जाधव आहे. माझे मामे भाऊ सगळे जाधव आहेत, मुंबईला राहतात. काय दूध हो हो, आमचे आजी दादा आहेत. हो, आमची लाडू आहे ना, माझ्या मागे काकांची फेवरेट आहे. मेसेज वाचतो मित्र, माझे 40 दिवसामध्ये 100 सबस्क्रायबर झाले. सोमाजाला म्हणतात 1000 झालेत. अच्छा, हो, 1000 सबस्क्रायबर चांगले आहे, चांगली प्रगती आहे. जर तुमची लाईव्ह ऑप्शनवर जर तुम्हाला चांगले सबस्क्रायबर मिळत असतील आणि लाईव्ह जर दिवसातनं तुम्ही, माझ्या मते मिनिमम 3 तरी लाईव्ह घ्या, सकाळ दुपार संध्याकाळ. डॉक्टरचा डोस. हो, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम गोळी घ्या. तसं तुमच्या फॅमिलीबरोबर तुम्ही यूट्यूब फॅमिलीबरोबर सकाळी दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळेस तुम्ही त्यांच्याशी टचमध्ये राहायला पाहिजे मित्र. भरपूर छोट्या टिप्स आहेत की बरेचसे यूट्यूबर सांगत नाहीत मित्र. पण मी कसं आहे माहिती का, दिल्याने वाढते. हो, दिल्याने वाढते. नॉलेज जे असतं ते नॉलेज कधी आपल्या स्वतःजवळ ठेवावं नाही. नॉलेज दुसऱ्यांना देत राहा, आपल्यामध्ये अजून नॉलेज येत राहतं. सॉरी मित्र, नॉलेज दुसऱ्यांना देत राहा, आपल्यामध्ये नॉलेज